गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांविषयी नागरिकांचा अविश्वास बळावत चालला होता। यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांनी दणकेबाज कारवाई करत 2 मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे। अरुण बाळकृष्ण काकुळते, वय वर्ष 39, राहणार आनंद विहार, रो हाऊस नंबर 3, दगडी बिल्डिंग समोर, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर सातपूर। तसेच पंकज दगडू सावंत, वय वर्ष 38, राहणार रोहिणी निवास, स्वामी समर्थ मंदिराजवळ, शिवाजीनगर सातपूर, नाशिक यांना गंगापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून लाखोंच्या 4 मोटरसायकली हस्तगत जप्त करण्यात आल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील पार्किंग केलेल्या मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने वाहन चोरीच्या घटनास्थळांच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले व सदर तांत्रिक विश्लेषण तपास करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त करून गंगापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणारे अरुण बाळकृष्ण काकुळते व पंकज दगडू सावंत यांना सापळा रचून अवघ्या 24 तासाच्या आत ताब्यात घेतले आहे। चोरट्यांनी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकूण 4 मोटरसायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याच्या तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, गणेश रेहरे, मच्छिंद्र वाकसवरे, सोनू खाडे, सुनील जाधव, गोरख साळुंके, भागवत थविल अशांनी ही कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।